आतापर्यंत तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या असतील, मात्र 15 जानेवारीला येऊ घातलेल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत अजब गजब आश्चर्यकारक धक्का देणारे अनेक प्रकार घडले आहेत. एकीकडे निवडणुकींचा जो राजकीय पक्षांकडून एबी फॉर्म मिळावा म्हणून काय काय नाही घडलं. कोणी चक्क एबी फॉर्मच खाऊन टाकला, तर कोणी पक्षाच्या कार्यालयात उपोषणाला बसलं, तर कोणी मंत्र्यांच्या गाडीवरती हल्ले केले, तर कोणी मंत्र्यांच्या गाडीवरती पाठलाग केला, कोणी त्यांचे बॅनर फाडले, तर कोणी गाडीला काळं पाचलं. कार्यक्रम घ्यायला 100 बाया आणा म्हणता आणि आम्हाला तिकीट देत नाही, असं सगळं काही होतं नव्हतं ते आतापर्यंत या निवडणुकीत सगळं अनुभवलं. निवडणुकीचा फॉर्म भरण्याची तारीख संपली आणि दुसरीकडे मात्र आश्चर्य नसणं, 1 2 3 नव्हे तर चक्क 66 नगरसेवक थेट बिनविरोध निवडून आले. हे सर्व असं कसे घडले असेल बरं? 75 वर्षामध्ये एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका आपल्या देशामध्ये झाल्या किंवा जगात झाल्या असतील, त्यामध्ये चक्क 66 नगरसेवक बिनविरोध निवडून येतात. आणि त्यातही बरोबर सत्तेमध्ये मुख्य असलेले भाजपचे 43 नगरसेवक, त्याच्या खालोखाल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 12 आणि त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक, बरोबर सत्तेत असलेल्या महायुतीचे नगरसेवक कसे निवडून येतात? एखादा तरी नगरसेवक महाविकास आघाडीचा निवडून काय येत नाही? बिनविरोध निवडून आला. जी लोक एबी फॉर्म मिळावा, निवडणूक लढायला मिळावी म्हणून एकमेकांचा जीव घ्यायला तयार होती. मग 2 दिवसामध्ये निवडणुकीतून चक्क माघार घेतली आणि 1 2 नव्हे तर 66 उमेदवारांच्या विरोधात चक्क एकाने सुद्धा आपला फॉर्म ठेवला नाही. काय जादू आहे लोकशाहीची ही. त्यांना म्हणतात की कोणी म्हणतं पैशाने विकत घेतले, कोणी म्हणतं त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा दबाव होता, तर कोणी म्हणतं त्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा होती. यात आपण जर बघितलं तर देशातल्या मुख्य निवडणूक आयुक्तांचे नेमकून कोण करते? तर भारतीय राज्यघटनेनुसार अनुच्छेद 334च्या 2 नुसार भारताचे राष्ट्रपती हे त्यांची निवडणूक करतात. मग राष्ट्रपतीची निवडणूक अनुच्छेद 75 नुसार पंतप्रधान करतात आणि पंतप्रधान हे कोणत्यातरी पक्षाचे असतात. मग अप्रत्यक्षरित्या निवडणूक आयुक्त पंतप्रधानांना बांधील म्हणून काम करू शकतो, किंवा त्यांना असं केलं नाही तर पंतप्रधानांना हटवून नवीन व्यक्ती नेमू शकतो. आपल्याला सगळ्यांवर नेमकं काय वाटतं? अवश्य कळवा. धन्यवाद.